गुड मॉर्निंग। आज दिवसाची सुरुवात झाडांना पाणी टाकण्यापासून झालेली। सकाळी पाणी आलेले तर म्हटलं चला पहिलं आपण झाडांना पाणी टाकूया। उन्हाळा तर एवढा आहे की ते झाडे तरी काय म्हणत असतील, आपल्यालाच एवढे ऊन लागत आहे तर म्हटलं चला पहिलं आपण झाडांना पाणी टाकून घेऊया, नंतर घरातले पाणी भरूया। त्यानंतर थोड्याच वेळात वातावरण बघा ना कसे ढगाळ झालेले, म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं। आता इथे अन्नू झोपलेली म्हणून मी पटपट डस्टिंग करून घेत होती, तेवढ्यात परी आलेली घरी। तर परी आली की मग काय अनुला घेते तशी ती, पण माझा नाश्ता वगैरे सगळाच बाकी होता, म्हणून म्हटलं चला आपण पटकन घर आवरून घेऊया। जरा क्लिनिंग पण केली घरामध्ये। एवढ्या आम्ही 13व्या माळ्यावरती राहतो तरी धूळ कुठून येते काय माहिती, कळतच नाही। तर मग पटापटा आवरून घेतलं सगळं घरातलं। इथे परीचं चाललेलं अन्नू उठली, मी म्हटलं जा घेऊन ये तिला। तर मग ती बाहेर घेऊन आली तिला, बेडवरती बसलेली ती एकटीच तिथे। त्यानंतर तिला मी गाडीमध्ये बसवलं आणि पटापटा लादी पुसून घेतली। सकाळी कामं आवरली की कसं टेन्शन नसते, त्यामुळे मी पटापट सकाळीच कामं करून घेते जोपर्यंत पाणी असते तोपर्यंत। तर इथेच अन्नूने कॅमेऱ्याला पाहिलेलं आणि कॅमेऱ्याकडे सारखी ती आकर्षित होत होती। तर इथे माझं लादी वगैरे पुसून झालेलं, आता मी ची तयारी करत होती। तर आज मला मेथीची भाजी बनवायची होती, तर त्यासाठी मी शेंगदाणे, थोडेसे धने आणि लसूण टाकून मिरच्या भाजून घेतल्या आणि आता हे आपल्याला मस्तपैकी मिक्सरला बारीक करायचं आहे। तुम्ही करता का अशा प्रकारे भाजी? अशा प्रकारे भाजी केली तर जरा वेगळी टेस्ट लागते आणि चपातीला असं थोडीशी ग्रेव्ही लागते, तर चपातीसुद्धा जरा टेस्टी लागते। तुम्ही अशी एकदा करून बघा, जर अशी नसेल करत तर भाजी व्यवस्थित धुवून घेतली। त्यानंतरनं त्या मसाल्यामध्ये टाकली ती, वरनं टोमॅटो टाकले। टोमॅटो ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। आता मस्तपैकी ती मिक्स करून घ्यायची आहे भाजी। आता इकडे परीचे पप्पा दूध घेऊन आलेले आणि अन्नूला उचलून घेतलेलं, तर अन्नू माझ्याकडे येऊन ते दूध दिलं तिने मला, थोडीशी मस्ती केली। त्यानंतर ना मग इथे आमचा चपाती भाजी तर झालेली, इथे चपात्या बाकी होत्या, तर मग चपात्या करून घेतलेल्या। तर पटापटा चपात्या शेकून घेतल्या आणि एक जणांना नाश्ता करून दिला। गरम गरम चपात्या खाल्ल्या की जरा कसं बरं लागते, त्यामुळे मी जरा गरम चपात्याच देणे जरा प्रेफर करत असते। इथे आता माझी भाजी, थोडंसं सॅलड दिलं काकडीचं, आणि हे दुपारच्या टायमाला आम्ही लिची आणलेलं, तर लिचीचं ज्यूस बनवलं आणि ते एन्जॉय केलं। ह्याचा लिचीचा ज्यूस कसा बनवला तो व्हिडिओ टाकणारच आहोत आम्ही, तर नक्की बघा तुम्ही।